Hello guys, welcome back to my YouTube channel in another video. आणि मी हिच्यासाठी गावभर हिंडली आहे आणि हे आधी कुठलं तर भलत्या रस्त्याने त्या रस्त्याने ही कधी येत पण नाही. मी संध्याकाळी येणार आहे तेव्हा माझा 1,01,000% मार खाणार आहे. खोपट्यात घालून मारणार आहे मी तिला. कोणती होती सारखी नाही तिला ब्लॉक करून टाकणार नाही ते ब्लॉग बघत असेल तर त्याला कळेल रिझन बिहाइंड सेने तुला का आईचं शिव्या नाही द्यायच्यात सॉरी मी शिव्या देते नाही नंतर मग माझं एडिट करताना होतं की यार किती सारे सीन कट करायला लागतात यार. पण ठीक आहे चलता येत का ब्लॉगमध्ये सगळं रेकॉर्ड होतंय सही सांगू काय तुझं पूर्ण नाव नव्हतं घेतं सही काय बोलते ते सगळं ब्लॉगमध्ये रेकॉर्ड होते. ओळखीचे आहेत त्यांना तर माहिती असतं. जे ओळखीचे त्यांना माहिती आहे त्यांना माहीत असू दे ना काय बोलले असं ना माहीत ज्यांना ऑलरेडी माहीत आहे त्यांना माहीत असू दे पण ज्यांना माहीत नाही त्यांना सगळं हिंदीत बोलायचं होतं. शेट जाऊन दे मी स्टार्टिंगला जे काय बोलली होती ते मी परत सगळं रेकॉर्ड करेन. आय डोंट हॅव एनी इश्यू. पण आता मी मराठीतच ब्लॉग बनवणार कारण की मला सवय झाली मराठीत एअरपोर्ट पडायला. अरे सली एअरपोर्ट पडायला. पकड एअरपोर्ट घालते नंतर बोलते एअरपोर्ट पडायला नीट पकड. अरे खड्डे खादरे. आता मला शेड्यूल काहीतरी सांगायचे ते मी सांगते आणि मग घरी गेल्यानंतर सांगते आम्ही पोहोचलो. आजच्या प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे कारण की मी जी साडी नेसून व्हिडिओ शूट करणार होते त्या साडीला फॉल पण नाही आहे त्याला पिको पण नाही केलेला. सो मी आज मम्मीला सांगितले की तुम्हाला फक्त ॲटलिस्ट त्या साडीला पिको तरी करून दे म्हणजे मी उद्या त्या साडीवर व्हिडिओ शूट करेन कारण की नंतर मी ती साडी फाडणार आहे का ते सांगते नंतर सस्पेन्स. तर आता 2 वाजून गेलेत आणि आता मी जेवणार आहे. तर बघूया आज मम्मीने काय काय बनवलं आहे. मी आता जेवते. डाळ भात आणि गाजर. परत बोल जे आत्ता बोललास ती माती सगळं करा कंटेंट तुम्हाला भारी मिळेल. कशासाठी ती माती कशासाठी आणून टाकल्या तिथं गाडी लावायला. स्वतः कामं करायची नसलीत की नाही की लोक असं दुसऱ्यांना कामं सांगतात समजलं काय. आणि आता ही गोष्ट रेकॉर्डेड आहे मम्मीला दाखवून आणि आता मी मम्मीला सांगणार ये करना क्या चाहती हो आप. मी पण ब्राईटनेस वाढला. सडे अशी बस की केवढा उजेड होते बघ की तोंडावर. नाही डोळे नाही खराब करून केसाला माझं नेल पेंट लागलं. दिसतच नाहीस तू. दिसलाच नाही तू. दिखाईच नाहीये लडका. माझ्या डोळ्यात गेलं. तोंड धुतोय. फेसवॉशने तोंड धुणारी पोरं. तोंडावर असं उजेड नजर लावते असं मी नाही काय केलं. नेल पेंट लावलं होतं पण ते खराब झालं. आवळून घे असं गायला बेल्ट लावून बसल्या गायला. एवढा उजेड येतोय ग बे तोंडावर. बाई
फनी गोष्ट केली, लय फनी गोष्ट केली. काय पागल इंसान. आता आम्ही आवरतो, मग आम्ही इस्कॉनला जाणार आहे. मग आम्ही रंकाळला जाणार आहे. काहीतरी खाणार आहे आणि मग येणार आहे. भीक माग दे दो माय. शोधतेस. टॅलेंट आहे, टॅलेंट, नॅचरल टॅलेंट. मगाशी ती रील बघितली. मी आफ्टर वेअरिंग मम्मीचा कुर्ता फिटिंग करून, स्टिल लूज आहे हा पण ठीक आहे. किती छान वाटतो हा प्रिंट, किती छान आहे, मला खूप आवडते. ह्याचा नेक पण परफेक्ट आहे, लेंथ पण परफेक्ट आहे, फक्त हा असा मोठा आहे पण ठीक आहे. मी फिटिंग केलं आहे त्याला, तर चालतं आहे. आणि ह्याचा किस्सा होता पण मी त्या किशावरून पण शिलाई मारली. गलती से होता है ये सब. रेडी. मी आज केस जरासे चप्पी झालेत माझे. आउटफिट थांब नाही, ती फोन करायला लागली. जीव निघालाय. होय, बसली. हो चला. वे टू स्टॉप कर. बॅक टू फ्रंट कॅम. ए दाद्या. नेत्रा कत्रा. वाव, त्या मुलीचा ड्रेस बघ. कपडे बघत बसले, कपडे. असं बरोबर असं ऊन पडतंय, चमकतंय आणि धूळ चालली डोळ्यात. मला कमी हेटेडच्या मुली दिसते ना, प्राऊड फील होते. तिला बघितल्यावर चलो. ह्या मुलीसाठी आम्ही थांबलो होतो. ह्या होय, चिकन दिसतंय खरं, पण कधीतरीच आवडते. बाकी वेळेला गबाळ्यासारखं. आता आम्ही इस्कॉनला जातो आणि रेकॉर्डिंग चालू. आम्ही आहे कोल्हापूरचं इस्कॉन टेम्पल, जिथं आम्ही येतो. नाही ते एक चाबी नहीं समझली जा रही इस लड़की से. अरे बाळे, पिशवीतले काढून घे म्हणते ना. पिशवी कशाला घेतली? घेऊन आले. काढ जरा. आम्ही परवा पण आणलेले गुरुपौर्णिमे दिवशी. चलो. तिकीट टाकती पिशवी, नाही पुढे कोण तिथं. आमच्या हॅलो गाईज, वी आर बॅक. हे नाही किती घाण दिसते, किती छान दिसते म्हणते मी, किती घाण दिसते. मी इथं का बघते, मला कॅमेऱ्यात बघायचं असते. 1000 वेळा स्वतःला सांगते तरी पण नाही करत. अशा बॅक कॅमेरा. नो टर्न कर. अशा ही पण दिसायला पाहिजे म्हणून हिने मला कॅमेरा हे करायला लावला. ऑब्विसली मॅम, मी तर दिसायलाच पाहिजे. तिने दिसत. माझा हात दिसला ना बस. इथे ना फोटो काढा. ह्याला फोटोच काढायचे असतात. किती दिवसांनी बाहेर. मी मंदिरात काय शूट नाही केलेलं. ज्यांनी कोणी फोटो काढलेले असतील ते मी स्टेटसला लावायची, व्हिडिओमध्ये ॲड करेन. त्यांचे फोटो सेशन करते आणि मग मी भेटते.
नो वर्ड्स. श्री नाव आहे आम्ही आरतीला थांबलो होतो आणि आम्ही आत्ता निघालोय. 7:30 झाले ऑलमोस्ट. बस आता जाऊन पाणीपुरी खाणार आहे आणि मग घरी घरच्यांसाठी घेऊन. ऑब्विसली मला रुढीने सांगितलंय बिना काय घेता येऊ नको. लाईट चांगली नाही आहे जस्ट हात हलवत आलीस तर मग तुला तंगडे तोडून देईन असं म्हटलाय तो. लाईट ॲडजस्ट करा. रात्र झाली आहे. माझ्याकडं काय कॅमेरा नाही लय चांगलं रेकॉर्ड व्हायला नाही. माझ्याकडे आयफोन आहे. सॅमसंगवरती शूट करते मी. सबस्क्राईब करा मला लवकर लवकर. सबस्क्रायबर वाढतात माझे म्हणजे घरचे आयफोन तरी देते. कोण म्हणतं की कोल्हापुरात गर्दी नाही. ही बघा एवढी गर्दी की फोन काढून रेकॉर्ड पण नाही करू शकणार आहे मी. त्यात लोक अशी भयंकर आहेत येऊन घासाले गाडीला चिकटतायत. कसं रेकॉर्ड करणार आहे मी. शिवाय द्यायला भाग पडतायत लोक लिटरली. हे बघ ट्रॅफिक पोलीसवाले असून एवढी गर्दी आहे ना. अशा शिव्या देऊ वाटत होत्या ना मला एकेकाला. उभे राहिलेत फक्त. ह्यांना काय घंटाने गाड्या हँडल करता येतात. हे बघ आता माझ्या कमेंट मध्ये कोणतरी येऊन बोलू दे तू असं बोलते तसं बोलते. पकडून एकेकाला मारेन मी. सिरियसली डोक्याचे लय गंधई झाले. माझ्या फोनचं चार्जिंग पण 11% आहे. मी काय व्हिडिओ शूट करू काय रेकॉर्ड करू. मी काय एवढं जाळ काढते फोनवर माझ्या. कुठला तरी गाडा बघूया तोपर्यंत ती येऊ तोपर्यंत भटक भावानी. रात्रीचा आमचा रंगसा दिसतो. तो जो कॉर्नर आहे ना तिकडचा तिथे खूप जास्त गर्दी आहे यार. ट्रॅफिक पोलीस वाले 6 जण आहेत. 6 मी काउंट केले 6 तरी पण गर्दी आहे. ये नाही चलेगा. वाकडी तोंड झालेल्या पोरी जस्ट बिकॉज घरातून फोन येतात कंटिन्यू. मला पण येईल आता 5-10 मिनिटात. कुठं आहे तू एवढा वेळ कुठे राहिली. आणि मला कॉल हिच्यामुळे येणार आहे ह्या व्यक्तीमुळे. बिकॉज तिला घरी जायचं. तिच्यामुळे मला शिव्या पडतात. तिला घेऊन जाते लवकर घरी नाही जात ती. खाऊ घालणार आहे. म्हणून मी व्लॉगिंग करत नाही. म्हणून मी व्हिडिओ शूट करत नाही. दॅट्स ओनली रिझन. पण तुम्हाला उद्या अपलोड करायचं आहे. माझ्याकडे ऑप्शन नाही रेकॉर्ड करण्याशिवाय. उद्या काहीतरी अपलोड करायला पाहिजे. फोन माझा. फोनची स्टोरेज माझ्या. बोलते मी. तोंड माझं. प्रॉब्लेम काय मग. का बघत जात आहे माझ्याकडे. नका बघू. हे दिवसभर झोपा काढून झाल्यानंतर हिला आत्ता आठवते की अभ्यास. मला तिखट नको आहे. हिला तिखट हवी आहे. मला मीडियम हवे. मीडियम कॉलेज होतं माझ्या. मी एका हातात फोन धरून कसं खाऊ. मी खाऊन धरले. तिच्या हातात तिची प्लेट आहे. त्या माझी तुझी प्लेट माझ्या हातात. हां तेच ती. आता मी खाऊन झाल्यानंतर रेकॉर्ड करणार आहे कारण की मला खायचं आहे. आवाज रेकॉर्ड होत नसेल तर ती माझी चूक नाही फोनची चूक आहे. सॉरी. सईने आता या पोरीमुळे आम्ही शिव्या खाणार आहे. कसली ऑर्डर देऊन आली ती. मंचुरियनची काय माहिती चायनीजच्या काहीतरी ऑर्डर देऊन आली. मच्छर चावलं. ऑलरेडी लेट झालाय. 8 वाजून 10 मिनिटं झाली. 8:15 वाजले तर घरातनं 8-10 झाले. नाही 8:15. 8:15 वाजले. घेऊन पण आली. शाना दुकानवाला शाना. खाऊन झालं तर घरी निघाले. फास्टमध्ये घरी जाणार आहे आणि मग मला सेडीला पण सोडायला जायचे. म्हणजे मला इन शॉर्ट घरी यायला 9:45 वाजणार आहे. पण ठीक आहे. तू हाच ड्रेस घालून जाणार ना आता का परत आणि कपडे बदलणार आहेस. ही पोरगी 9 वाजवणार आहे घरी जायला. 8:15 वाजलेत. 8 वाजले. 8:15 वाजलेत. हे बघ चोमू घड्याळाचं माग आहे. मी घरी आली आहे.
माझं आवरून झाले आणि आता 9 वाजल्यात. तर हाच होता माझा छोटासा ब्लॉग. इस्कॉनला गेली, रंकाळ्याला गेली, फ्रेंडसोबत टाईम स्पेंड केला. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.